नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ओवीस किचन मध्ये। आज बनवले आहेत मी घरचे घरी मस्त गाड्यासारखेच खारमुरे, एकदम असे कुरकुरीत क्रिस्पी। ते कसे बनवायचे ते नक्कीच बघा व्हिडिओ पूर्ण, अजिबात स्किप न करता। तर चला, इथे मी एवढे शेंगदाणे घेतलेत, अर्धा बाउल असे। आता मी हे कुकरला सुरुवातीला उकडून घेणार आहे। हे बघा, आता शेंगदाणे उकडण्यासाठी मी त्याच बाउलने एक बाउल पूर्ण फुल पाणी घालून घेते। आणि मग त्यानंतर ना एक मी मोठा चम्मच चांगला पूर्ण भरून त्याच्यामध्ये मीठ पण ऍड करते। आता हे मीठ चांगलं मिक्स करायचं। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आता याच्या कमीत कमी ना 3 तरी शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला शेंगदाण्याच्या चांगल्या। हे बघा, कुकरला शिट्ट्या करून मी ना एका चाळणीमध्ये असे हे गाळून घेतले, जेणेकरून जे पाणी होतं ते सगळं निघून गेलं। आता हे ना एका कपड्यावरती हे सुकवू द्यायचे चांगले, एक 15 ते 20 मिनिटं। हे बघा, असे पैसून घेते चांगले, जेणेकरून पटकन सुकतील। हे एक 15 ते 20 मिनिटं चांगले आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आणि चांगले सुकू पण द्यायचेत, नाही का। हे बघा, असे मी आता ह्याला सुकवून घेते। हे बघा, आता 20 मिनिटानंतर ना हे पूर्ण आपले असे शेंगदाणे सुकलेत। हे बघा, पाणी अजिबात लागत नाहीये। हे बघा, पूर्ण असे सुकलेत। आता मी ना हे गोळा करून घेते एका ठिकाणी। आता काय करायचंय, सुरुवातीला आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचंय। काहीही न टाकता डायरेक्ट मीठ टाकून घ्यायचं। हे बघा, आणि जे की आपण शेंगदाणे आता ते उकडून सुकवून घेतलेत हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता ह्याला ना सतत हलवत राहायचं। आता हे तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत हे कडक कडक होत नाहीत ना शेंगदाणे आपले, तोपर्यंत ह्याला सतत हलवत राहायचं, क्रिस्पीपणा येईपर्यंत। हे बघा, असं करत करत ह्याला सतत हलवत राहायचं। बघा, आपला मिठाचा कलर सुद्धा कसा चेंज झालाय, असं काळसर काळसर झालंय की नाही मीठ। आणि आपले जे खारमुरे आहेत ते सुद्धा कलर चेंज करतायत बघा, असं लालसर लालसर होतात की नाही, छान भाजतायत असे खरपूस खरपूस। आणि आपल्याला खरपूस होईपर्यंतच भाजायचे, जसे की आपण आपले साधे शेंगदाणे भाजतो ना तसेच आपल्याला हे भाजायचे आहेत, तडतड उडेपर्यंत चांगले। पण काळजी घ्यायची की ते एकदम करपले नाहीत पाहिजे, असंच। आणि हे बघा, हलवताना ना असं सतत मीठ त्याच्यामध्ये असं खालेवरे खालेवरे करत राहायचं। हे बघा, असं, जेणेकरून शेंगदाणे करपणार पण नाहीत, मीठही व्यवस्थित लागत राहील शेंगदाण्यांना आणि ते छान भाजल्या पण जातील, खरपूस खरपूस होतील अगदी, असे जसे आपल्याला गाड्यावर वगैरे मिळतात ना खारेमुरे तसे। हे बघा, मीठ ह्याच्यात सारखं असं खालेवरे करत राहायचं, जे की हे मिठामध्येच भाजले पाहिजे। खारमुरे आपले मस्त भाजलेत। आता मी गॅस बंद करून घेते आणि हे 2 मिनिटं मिठामध्येच ठेवून देते अजून, हे म्हणजे छान, जेणेकरून छान अजून खरपूस होतील। त्याला मी सतत हलवते, गॅस बंद करून घेतलाय तरी पण मी याला 2 मिनिटं अजून असेच हलवून घेते।
आता 2 मिनिटानंतर काय करायचं, हे अशी चाळणी किंवा काही असं झाऱ्या घ्यायचा आणि हे बघा हे असे आपल्याला शेंगदाणे वेगळे करायचे, जेणेकरून मीठ हे वेगळं निघेल आणि शेंगदाणे म्हणजेच आपले खारे मोरे सुद्धा वेगळे निघतील. हे बघा आता मी असेच काढून घेते. हे बघा मीठ खालीच राहून जाईल सगळं. आपल्याला एक एक वेचत बसायची गरज पडणार नाही ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे असं हे झाऱ्याने किंवा एखादी चाळणी असेल तर त्याने हे काढून घ्यायचे. बघा कसे खरपूस झालेत ते आपले खारे मुरे एकदमच. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.